राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगली दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पीक विम्याची रक्कम आता सरकारने सोडण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे। आत्ताच दुखवटा संपला असून अजित पवार यांचा मृत्यूचा दुखवटा संपला असून सरकारने मोठा निर्णय घेतला असून आत्ताच डीबीटीचं बटन दाबलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू केलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा दिलासा आणि मोठा फायदा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतं। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी ही पाहायला मिळत आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर आता सरकारमार्फत याची तारीख जाहीर केलेली नव्हती, परंतु आता पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमासुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पीक विम्याची रक्कम अखेर सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही पाहायला मिळत आहे, कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा ही रक्कम सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू केलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच ही गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुरू झालेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की बघा आजपासून पीक विम्याचं वाटप सुरू केलेलं आहे, म्हणजे की 5 फेब्रुवारीपर्यंत ही पीक विम्याचं वाटप राहणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू केलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांची नोंद घेणं आवश्यक आहे, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा आज पीक विमा सोडला, बघू शकता पीक विमा अखेर सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती सोडला असून सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा दिलासा आणि मोठा आर्थिक फायदा अखेर झाला आहे, कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं वाटप सुरू केलेलं असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा रक्कम अखेर जमा सुरू केलेली आहे। ज्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं वाटप सुरू केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं बघा वाटप सुरू केलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं सुद्धा जमा झालेले असून त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे। जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल। शेतकरी मित्रांनो सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं वाटप झालं असून त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल। यामध्ये बघा या 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं बघा वाटप सुरू झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता हेक्टरीप्रमाणे बघा रक्कम सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू झालेले आहे। जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा आता रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता बघा
धुळे जिल्ह्यात पूर्णपणे आता रकमेचं बघा वाटप सुरू केलेलं आहे. धुळे जिल्ह्यातील जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटप केलं असून धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू केलेलं आहे. धुळे जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहेत असा सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल. तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप केले जाणार आहे. यानंतर दुसरा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा. बघा जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. आताच सरकारमार्फत डीबीटीचं डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत बटन दाबण्यात आलं असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा रक्कम जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे ओके झालेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा झालेलं आहे. पीक विम्याचा आता दुसरा टप्पा सोडला असून सर्व शेतकरी बांधवांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे. जे शेतकरी पात्र आहेत ज्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नव्हता अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पीक विमा जमा सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं बघा वाटप सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. भेटत राहू अशा नवनवीन सोबत. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.